नमस्कार मंडळी. तर आज बनवूया लसूण आणि खोबऱ्याची सुकी चटणी. तर ही चटणी ना झटपट अशी होते, बनवायला सोपी आहे आणि खायला पण छान लागते. तर पोळी असेल, भाकरी, आंबोळी असेल किंवा डोसा असतील त्यावर चटणी छान लागते. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, तुम्हाला नक्की आवडणार. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वांचं स्वागत करते सुषमा मालवणी किचनला. तर इथे बघा मी सुकं खोबरं घेतलं. सुकं खोबरं नाही, किसून घेतलं, म्हणजे मोठी किसणी असते ना साईजची, त्या किस्तीने मी किसून घेतलं. तुम्ही अशा फोडी पण करू शकता. आणि कढाईमध्ये घालून थोडंसं मी भाजून घेणार. तर जास्त खरबूस नाही करायचं, थोडंसं आपलं लालसर कुरकुरीत होतं ना, थोडंसं झालं की काढून घ्यायचं. खोबरं भाजल्यामुळे कसं चटणी ना 1-2 महिन्यात छान अशी टिकून राहते. चटणीला वास येत नाही, म्हणून थोडं खोबरं भाजून घ्यायचं. त्यामध्ये तेल बी काहीच नाही घातलं नाही, असंच आपण खोबरं कढाईमध्ये घालून भाजून घ्यायचं. ते इथे बघू शकता, एवढं मी खोबरं भाजून घेतलं. आता काढून घेते आणि थंड करण्यासाठी ठेवते. तर आता त्याच कढईमध्ये मी शेंगदाणा भाजून घेते. तर 2 वाटी खोबरं होतं ते, तर त्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणा घेतले. तर शेंगदाणा पण चांगलं असं खरबूस म्हणजे कुरकुरीत होतात ना तोपर्यंत भाजून घ्यायचे. शेंगदाण्यामुळे कशी पण चटणी आपली छान लागते आणि 1-2 महिन्यात टिकून पण राहते. तर इथे बघा मी शेंगदाणा कुरकुरीत भाजून घेतली. वरची जोपर्यंत सालं येत नाहीत ना तोपर्यंत शेंगदाणा भाजून घ्यायचा. तर इथे बघा शेंगदाण्याची सालं कशी पटकन निघून येत आहेत, एकदम कुरकुरीत झाले आहेत शेंगदाणे. तर अशा पद्धतीने शेंगदाणे भाजून घ्यायचा. आता शेंगदाणा भाजून झाला, आता ते पण काढून मी थंड करण्यासाठी ठेवते. तर आता त्याच कढईमध्ये मी लसूण भाजून घेणार. तर इथे मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या, म्हणजे 10-15 असतील. तर आता ते पण भाजून घेते. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. लसूण पण जास्त असेल, तुम्हाला वाटली की जास्त घालते तर थोडी जास्त पण घेऊ शकता. तर इथे मी थोडीशी घेतली लसूण आणि ती पण थोडी भाजून घ्यायची. तेल नाही घातलं आहे, तेलाशिवाय मी सर्वही भाजून घेतलं. तेल घातल्यामुळे कशी चटणी खराब होते, त्यामुळे तेल घालू नका. तेलाशिवाय सर्वही भाजून घ्यायचं. तर इथे बघा सर्वही भाजून घेतलं आणि आता मी काढून घेते. आता खोबरं आणि ना लसूण थोडं थंड होऊ नये आणि शेंगदाणे पण थंड झाले आहेत. तर शेंगदाण्याची आता काय करते, तर सर्व सालं आहेत ना ती काढून घेते मी. वरची सालं काढून घ्यायची आणि नंतर आपण मिक्सरमध्ये लावून घेऊया. तर इथे बघा आता मी शेंगदाण्याची सालं काढून घेतली. म्हणजे जेवढी येतील ना तेवढी काढून घ्यायची. थोडीशी राहिली तरी चालेल. तर इथे आता मी मिक्सरचं भांडं घेते आणि त्यामध्ये आपली चटणी तयार करून घेऊया. तर मी छोटं भांडं आहे म्हणून थोडं थोडं करून घेणार. म्हणजे दोनदा मी लावून घेते मिक्सरमध्ये. तर मोठं भांडं असेल तर सर्व एकसाथ लावू शकता. हे छोटं भांडं आहे म्हणून एकसाथ राहणार नाहीत, म्हणून मी थोडं थोडं घालून मिक्सरमध्ये लावून घेते. तर इथे मी थोडंसं खोबरं घातलं, थोडे शेंगदाणे घातले, थोडीशी लसूण घातली आणि त्यामुळे थोडेसे मसाले घालते. तर हा लाल तिखट मसाला, तर हा आमचा घरगुती मसाला असतो. तर तुम्ही लाल तिखट बाजारचा मसाला पण घालू शकता. आणि थोडंसं मीठ घालते, म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि 1 चम्मच अशी मी काश्मीरी लाल मिर्च घालते, त्यामुळे कसा कलर छान येतो चटणीला लालसर. तर तुमच्या आवडीप्रमाणे तिखट जास्त मसाले घालू शकता. तुम्हाला वाटलं थोडीशी तिखट चटणी पाहिजे तर थोडासा मसाला जास्त घालू शकता, कमी पाहिजे तर कमी घालू शकता. आणि सर्व हे मिक्सरमध्ये घालून मिक्सरला लावून वाटण करून घ्यायचं. ते इथे बघू शकता छान असं वाटण झालं आहे, छान असा मसाला तयार झाला आहे. म्हणजे जास्त असं बारीकसर नाही करायचं, थोडंसं जाडसर राहिलं तरी चालेल, खायला छान लागतो. तर इथे बघा. आणि हां, तुम्हाला वाटलं इथे त्यात तीळ घालायचे असेल ना तर तुम्ही ना अर्धी वाटी तीळ पण घालू शकता. त्यामुळे कशी चटणी पण छान होते. थोडेसे तीळ भाजून घ्यायचे आणि चटणीमध्ये घालायचे, चटणी छान लागते खायला. तर मी नाही घातलं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. तर इथे बघा एकदाचं मी लावून घेतलं. आता मी ते राहिले ना ते पण लावून घेते. तर ह्या पहिली चटणी ना थोडीशी मी खाऊन बघितली ना तर मला थोडीशी तिखट वाटली, म्हणून मी आताच्या या चटणी महिन्यात जास्त तेल म्हणजे जास्त मसाले नाही वापरत, थोडेसे मसाले घालते. कारण पहिली ही चटणी ती तिखट थोडीशी झालेली, म्हणून थोडीशी मसाले घालून मी ही पण अशी छान अशी वाटण करून घेतली. ते इथे बघू शकता दोन्ही अशा चटण्या छान आल्या आहे, कलर पण छान आला आहे चटणीला. आणि चटणीला खरं सांगू खायला छान लागते, चपाती पोळी असेल तर. तर सर्व आता हे मिक्स करून घ्यायचे, कारण एकच चटणी आहे. तर दोन्ही चटण्या एकत्र मिक्स करून घेते, मग तिखट जास्त कमी असेल ना सर्व मिसळून येईल. इथे बघा चटणी छान तयार झाली आहे. अशा पद्धतीची चटणी बनवून ठेवा, तुम्हाला नक्की आवडणार. हे बघा छान अशी चटणी तयार होते आणि खायला पण छान होते आणि झटपट रेसिपी आहे, काही वेळ न लागता तयार होते. तर तुम्ही अशा कशी आली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा.
आणि आवडल्यास एक व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा नक्की कशी बनवली आणि तुम्ही अशा पद्धतीत बनवून पण ठेवा.